नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. आपल्या सर्वांचं जय महाराष्ट्र विशेष मध्ये स्वागत. राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यसभेतल्या जागा रिक्त होऊन त्यावर वर्णी कुणाची लागणार याकडे लक्ष आहे. या 37 जागांपैकी 7 जागा महाराष्ट्रातल्या आहेत. त्यामुळे या जागांवर कुणाची वर्णी लागणार याकडे राज्याचं लक्ष आहे. शरद पवार, रामदास आठवले, फौजिया खान, रजनी पाटील, प्रियांका चतुर्वेदी, धैर्यशील पाटील आणि भागवत कराड यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपलाय. त्यामुळे निवडणूक आयोगानं निवडणुकीची घोषणा केली आहे. राज्यसभेसाठी महायुतीला 6 जागा निश्चितपणे मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळणार आहे. दरम्यान आता रोहित पवार यांच्या वक्तव्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीची दिशा बदलली आहे. शरद पवार यांनी राज्यसभेवर जावं अशी अजित पवार यांची इच्छा होती, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं. राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळणार आहे. त्यात आता रोहित पवारांनी अजित पवारांची इच्छा असल्याचं म्हणत शरद पवारांचं नाव पुढे केलंय. त्यामुळे निवडणुकीची दिशा बदलल्याची चर्चा आहे. राजकीय क्षेत्रामध्ये पवार साहेबांना 60 वर्षाचा अनुभव आणि 60 वर्ष या राजकारणामध्ये आलेले कालच त्या ठिकाणी तो दिवस तिथं होता. त्यामुळे या देशामध्ये एवढा राजकीय अनुभव असणारा अजून दुसरा कुठलाही नेता नाही. त्यामुळे पवार साहेबांच्या अनुभवाचा फायदा हा राज्याला आणि त्याच्याच बरोबर देशाला 100% त्या ठिकाणी होऊ शकतो. त्याच्याच बरोबर अजितदादांची सुद्धा इच्छा होती की पवार साहेब हे राज्यसभेमध्ये अजून एकदा त्या ठिकाणी गेले पाहिजे. आमच्या पक्षातली सुद्धा इच्छा आहे, पण पवार साहेबांना अजून या बाबतीत आम्ही विचारलेलं नाही. त्याच्याच बरोबर राऊत साहेबांनी इच्छा व्यक्त केली की पवार साहेब जर इच्छा दाखवत असतील राज्यसभेत जायची तर आम्ही तिथं पाठिंबा देऊ. त्यामुळे या बाबतीत महाविकास आघाडीमध्ये पवार साहेबांच्या बाबतीतली कुठं चर्चा झाली असं मला तरी वाटत नाही. पण जेव्हा चर्चा होईल तेव्हा सर्व लोक पाठिंबा देतील असं विश्वास त्या ठिकाणी आम्हाला वाटतो. आणि राज्यसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीची कसोटी पणाला लागणार आहे. जागा आहे 1 आणि ती मिळवण्यासाठी पक्ष असतील 3. त्यामुळे तीनही पक्षांची एकजूट या एका जागेसाठी आवश्यक आहे. महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी सर्वात जास्त चर्चा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाची. शरद पवार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीमध्ये मंथन सुरू आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांनी राज्यसभेमध्ये परत येण्याची इच्छा व्यक्त केल्याचं सांगितलं. पण 85 वर्षीय शरद पवारांची प्रकृती सध्या खालावली आहे. शरद पवारांनी याहीपूर्वी निवृत्तीचे संकेत दिलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यसभेवर ते स्वतः जाणार की नाही याबाबत ते काय उत्तर देतात याकडेही लक्ष आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटातूनही या जागेसाठी दावा केला जातोय. त्यामुळे आता या जागेवर कुणाची वर्णी लागणार हे महत्त्वाचं असेल. आणि राज्यसभेच्या जागेवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही दावा केलाय. संख्याबळ पाहिलं तर राज्यसभेची जागा ठाकरे गटाकडे असल्याचं आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे. राज्यसभेच्या एका जागेवरून महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची चिन्ह दिसत आहेत. महाविकास आघाडीत सध्या सर्वाधिक संख्याबळ ठाकरे गटाकडे आहे. त्यामुळे दोन्ही जागांवर ठाकरे गटानं दावा केलाय. आता तरी आपण पाहताय सगळे जे काही आहे जे आकड्यांप्रमाणे असेल तर शिवसेनेची सीट आहे आणि निश्चितप्रमाणे त्या दिशेने महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल. अजूनही बघा तुम्हाला सांगू का, अजूनही कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाही. आम्ही प्रेसमधून ऐकतो, पण ही सीट आता तरी शिवसेनेची आहे आणि चर्चा नेत्यांच्या पातळीवर नक्कीच. ऐका आता कुठेही गोंधळ नको म्हणून मी परत एकदा सांगतो, अजून ह्या सगळ्या काही ज्या चर्चा आहेत ह्या बाहेर अफवा आहेत. कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाहीये. विधान परिषदेत असो किंवा राज्यसभेत असो, संख्याबळावर जर आपण पाहिलं आणि रोटेशन मध्ये पाहिलं तर हा शिवसेनेची वेळ आहे, शिवसेनेची जागा आहे. आणि संख्याबळाप्रमाणे आमचाच पक्ष मोठा असल्याचा पुनरुच्चार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. आदित्य ठाकरे म्हणतात त्यात चुकीचं काहीच नाहीये. सर्वाधिक मोठा पक्ष आमचाच आहे ना. 20 आमदारांचा पक्ष आमचा आहे, ते आधी मान्य केलं. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे काँग्रेस, त्यांचे 16 आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आहे. त्याच्यामुळे जो निवडून जाणार आहे राज्यसभेचा खासदार तो महाविकास आघाडी म्हणूनच जाईल. त्याच्यामुळे पहिला अधिकार हा शिवसेनेचा आहे. आदित्य ठाकरे याच्याविषयी वेगळं बोलले आहेत असं मला वाटत नाही आणि ते चुकीचं असे मला वाटत नाही. प्रश्न असा आहे, माननीय शरद पवार साहेबांची इच्छा आहे असं मी म्हणालो, राईट. त्यात मी काय चुकीचं सांगितलं? ते ज्येष्ठ नेते आहेत,
ते महाविकास आघाडीतले नेते आहेत. त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. आता त्याच्यावरती आम्ही सगळे मिळून एकत्र बसून निर्णय घेऊ. पण सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पहिला हप्ता शिवसेनेचा हे आधी स्वीकारलं पाहिजे. हीच चर्चा सुरू आहे. यात वेगळं काय आहे? आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी भाजप सोबत जाईल याची काँग्रेसच्या एका गटात भीती आहे. त्यामुळे शरद पवारांना राज्यसभेवर पाठवायला काँग्रेसचा विरोध आहे. काँग्रेसला राज्यसभेवर संधी देण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. विधान परिषद ठाकरे गटाला हवी असेल तर राज्यसभा काँग्रेसला द्यावी अशी मागणी सपकाळ यांनी केली. राज्यसभेच्या निवडणुकीबाबत काँग्रेस वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. शरद पवार यांच्या राज्यसभेतील पाठिंब्याबाबत काँग्रेस प्रतीक्षेत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर काँग्रेसचं लक्ष असल्याची सूत्रांची माहिती आहे. पवार इंडिया आघाडीचे उमेदवार असल्यावरच काँग्रेसचा पाठिंबा देणार असल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार समोर येते. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उद्धवजींनी पुन्हा सभागृहामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जावं आणि राज्यसभा जी आहे या राज्यसभेमध्ये काँग्रेसला त्यांनी संधी द्यावी अशा प्रकारची आमची विनंती ही उभाटाला आणि पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला या दोन्ही पक्षांना आहे. राज्यसभेमध्ये आमचे विरोधी पक्ष नेते आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब हे राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्या सभागृहामध्ये काँग्रेसची ताकद ही वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे काँग्रेसला आम्हाला संधी ही राज्यसभेत मिळावी अशी काँग्रेस पक्षाची आमची असणारी भूमिका आहे. आणि राज्यसभेच्या उमेदवारीबाबतचा निर्णय झालेला नाही असं वक्तव्य शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले. महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्र बसतील आणि राज्यसभेच्या उमेदवारी संदर्भातला निर्णय घेतील असं वक्तव्य शिंदेंनी केले. राज्यसभेच्या बाबतीमध्ये जे सांगितलं गेलेलं आहे अजूनही आमचे महाविकास आघाडीचे आम्ही सगळे नेते एकत्र बसलेलो नाही, चर्चा झालेली नाही. परंतु येत्या 2-4 दिवसामध्ये कारण 26 ते 6 मार्चपर्यंत हा प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, फॉर्म भरायची सुरू होणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पण सांगितले त्यांच्या जागा किती येतील, आमच्या जागा किती येतील. अशा पद्धतीने महाविकास आघाडीचे आम्ही प्रमुख नेते बसू, या 2 दिवसामध्ये बसून या संदर्भामध्ये निर्णय घेऊ. आणि राज्यसभेसाठी महायुतीला मिळतील 6 जागा, यातली 1 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. या उमेदवारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. राज्यसभेतील सुनेत्रा पवार यांच्या रिक्त जागेवर पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित झालंय. सोमवारी रात्री प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांना राज्यसभेचे उमेदवार म्हणून नावाला सहमती दर्शवण्यात आली. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीच्या महत्त्वाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. जी माहिती सूत्रांनी दिली त्यानुसार या बैठकीत फक्त राज्यसभेच्या उमेदवारीबाबतच नव्हे तर पक्षाच्या आगामी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या तयारीवरही चर्चा झाली. 26 फेब्रुवारीला या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड होण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये सुनेत्रा पवार यांना निवडलं जाईल असं मानलं जाते. ही बैठक मुंबईतल्या वरळी डोम इथंच होण्याची शक्यता आहे.